असा प्रश्न निर्माण झालाय, कारण त्यांच्या समर्थकांकडून एक टीजर जारी करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर या टीजरमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या तिढ्यावर भाष्य केलंय। नाशिक भाजपचं शिष्टमंडळ मला भेटलं असून आमचा पक्ष तिथे मोठा असून तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे। आमच्या पक्षाचे 3 आमदार आहेत, 101 नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहेत। बूथपर्यंतची रचना आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे। असं वाटणं काही वाईट नाही आहे, ते स्वाभाविकच आहे। शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही। म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ, ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचा एम एकच आहे, तो म्हणजे मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पाहणं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, भुजबळांच्या समर्थकांकडून एक टीजर जारी करण्यात आलेला आहे आणि त्यावरून असे तर्क लावले जात आहेत की छगन भुजबळ देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, पण एकीकडे भाजप म्हणतंय की आमचा पक्ष तिथे मोठा आहे, त्यामुळे एक प्रकारे नाशिकमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी खरं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधला तिढा जो आहे तो आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे जे आहे ते त्या ठिकाणी दावेदार आहेत आणि त्यांच्याकडनं देखील नाशिक लोकसभा मतदारसंघावरती दावा केला जातोय। 2 टर्म ते त्या ठिकाणी खासदार राहिले आणि त्यांची ही 3री टर्म आहे। मात्र असं असताना देखील हेमंत गोडसे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि त्या जागेवरती दावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ जे आहे ते देखील काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला आणि नाशिकची जागा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला सोडावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांनी केली। तर त्यापूर्वी 2 दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महायुतीमध्ये नाशिकची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी आणि या ठिकाणून समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती छगन भुजबळ यांनी केल्याची सूत्रांची माहिती होती। या सगळ्यानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी पुन्हा ठाण्यामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत नाशिकची जागा जी आहे ती कुणाला सोडू नये, या ठिकाणी शिवसेनेच्याच हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची भूमिका जी आहे ती शिवसैनिकांनी घेतली होती। त्यामुळे महायुतीमधले जे 3 प्रमुख पक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप आहे आणि शिवसेना आहे, या तीनही पक्षांकडनं या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरती दावा केला जातोय आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातली जी जागा आहे ती आपापल्या पक्षाला सोडून घेण्यासाठी हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहे ते ताकद लावत आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत तर ती जागा अगदी शिवसेनेसाठी सेफ आहे। या जागेवरून हेमंत गोडसे जे आहेत ते विजयी होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे अशा प्रकारचा अहवाल शिवसेनेकडे आहे। त्यामुळे ही सेफ असलेली जागा आम्ही तुम्हाला का सोडू असा सवाल शिवसेनेकडनं येणाऱ्या प्रत्येकाला केला जातो। जर ही जागा तुम्हाला सोडायची असेल तर आम्हाला दुसरी सेफ जागा सुचवा। बरं, एकंदरीतच ही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।